नमस्कार मुलांनो, मराठी व्याकरणाच्या या भागात तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार शिकणार आहोत. वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मुलांनो, वाक्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीमध्ये आपण बदल केला तरीही काही शब्द असे असतात की त्यांच्यावर याचा काही परिणाम होत नाही, त्यांच्यात कोणतेही बदल होत नाहीत, ते तसेच राहतात. त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. बच्चों, वाक्य में लिंग वचन में बदल करने के बावजूद भी कुछ शब्द ऐसे होते हैं जो बदलते नहीं हैं, वो वैसे ही रहते हैं, उन्हें अविकारी शब्द कहते हैं. इस प्रकार बच्चों, वाक्य की क्रिया के बारे में अधिक जानकारी देने वाले अविकारी शब्दों को क्रियाविशेषण अव्यय कहते हैं. वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, कशी घडली यावरून क्रियाविशेषण अव्ययाचे 4 मुख्य प्रकार पड़तात. बच्चों, वाक्य की क्रिया कब हुई, कहाँ हुई, कितनी बार हुई और कैसे हुई, इन प्रश्नों के ऊपर से क्रियाविशेषण अव्यय के 4 प्रकार पड़ते हैं. क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार: 1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. 2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. 3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. 4. परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दाखवणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. बच्चों, वाक्य की क्रिया कब हुई है, यह हमें जिन शब्दों से मालूम होता है उन शब्दों को कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कहते हैं. क्रियापदाला केव्हा, कधी असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. बच्चों, इसका मतलब वाक्य की क्रिया कब हुई है, इस प्रश्न का उत्तर हमें जिससे मिलता है वो शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय होता है. आइए कुछ उदाहरणों से हम मालूम करते हैं कि कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कैसे पहचाने सकते हैं. उदाहरण 1. पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. पगडी कधी घालत असत? पूर्वी. म्हणून या वाक्यात पूर्वी हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. उद्या मी गावाला जाईन. कधी जाईन? उद्या जाईन. म्हणून या वाक्यात उद्या हा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. 3. नित्य हसत राहावे. कधी हसत राहावे? नित्य. नित्य म्हणजे हमेशा, रोज. म्हणून या वाक्यात नित्य हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. 4. सध्या मी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. कधी घेत आहे? सध्या. म्हणून सध्या हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण आहे. इस प्रकार बच्चों, वाक्य के जिस शब्द से हमें काल का यानी समय का पता चलता है वह शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय होता है. प्रकार 2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढील वाक्य पहा. 1. सभोवर जंगल होते. 2. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत होता. 3. जंगलाच्या पलीकडे गाव आहे. 4. समीर झाडाच्या मागे लपला. या वाक्यांमध्ये सभोवार, सर्वत्र, पलीकडे, मागे हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे ठिकाण दाखवत आहेत.
म्हणून हे शब्द स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. बच्चों, इन वाक्य में सभोवार, सर्वत्र, पलीकडे, मागे यह शब्द हमें वाक्य की क्रिया कौन से ठिकान पे हुई है ये बताते हैं, इसलिए इन शब्दों को हम स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कहेंगे. याचाच अर्थ जे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवतात अशा शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. इसका मतलब बच्चों, वाक्य की क्रिया कहाँ पे हुई है यानी कौन से स्थल पे हुई है, यह दिखाने वाला जो शब्द होता है उस शब्द को स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय कहेंगे. मुलांनो, आज आपण क्रियाविशेषण अव्ययाच्या 4 प्रकारापैकी 2 प्रकार शिकलो. एक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि 2 स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. यावर आधारित थोडासा गृहपाठ मी तुम्हाला देत आहे. हा गृहपाठ तुम्ही मराठीच्या वहीत नक्की पूर्ण करायचा आहे. गृहपाठ: खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा. 1. मी दररोज व्यायाम करतो. 2. परमेश्वर सर्वत्र आहे. 3. साप माझ्या समोरून गेला. 4. काल शाळेला सुट्टी होती. 5. नदी पलीकडे माझे गाव आहे. 6. मी उद्या शाळेत जाणार. 7. सध्या खूप पाऊस पडत आहे. 8. येथून घर जवळ आहे. 9. नेहमी खरे बोलावे. 10. माझी शाळा दूर आहे. क्रियाविशेषण अव्ययाचे पुढचे प्रकार पाहूया भाग 2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.